नमस्कार मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनो यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, काही आपल्या दर्शकांच्या कमेंट्स आहेत तर ते इथं पाहूया। राहुल कमेंट्स करतात, भावा मी महाराष्ट्राचा आहे पण सध्या मी गुजरातमध्ये राहतो। माझ्याकडे महाराष्ट्र स्टेट ओबीसी सर्टिफिकेट आहे पण सेंट्रलचा ओबीसी सर्टिफिकेट नाही आणि सध्या माझे मोस्ट ऑफ प्रूफ आधार पॅन ड्रायव्हिंग लायसन गुजरातमधील आहे, तर सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट कसं काढू? हे बघा राहुल, तुम्ही जे कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही महाराष्ट्रामधून म्हणजे मिळवला असेल तर तुम्हाला तुमचा जो डॉक्युमेंट्स आहे महाराष्ट्रातील तुम्हाला प्रूफ तिथं द्यायचे। आता समजा तुम्ही गुजरातमध्ये राहत असाल तर ज्यावेळेस तुम्ही अप्लाय करताना तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहत असल्याबाबतचे पुरावे देऊन आणि तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी आपला कास्ट सर्टिफिकेट सेंट्रलचा असो किंवा स्टेटचा असो ते तुम्हाला महाराष्ट्रातनंच अप्लाय करायचे। गुजरातचे डॉक्युमेंट्स देऊन तुम्ही महाराष्ट्राचा कास्ट सर्टिफिकेट सेंट्रल किंवा स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट तो काढू शकत नाही। तर बघा, तुमच्याकडे काही म्हणजे आयडी प्रूफ आणि आयडेंटिटी प्रूफ हे तुमच्या महाराष्ट्राचे तुम्ही देऊन आणि त्याचबरोबर तुम्हाला मानक दिनांकापूर्वी तुम्ही महाराष्ट्रात राहत होते असं तुम्हाला जे पुरावे आहेत, परंतु तुम्ही तिथं गुजरातचं जर तुम्ही दाखवलं तर मग तिथं तुम्हाला अडचण येईल। किशोर कमेंट्स करतायत, सर फॉर्म 19 आणि फॉर्म 3 आणि सर्टिफिकेट ऑफ अपॉइंटिंग अथॉरिटी म्हणजे नक्की कोणते डॉक्युमेंट्स? हे बघा किशोर, जे अपॉइंटिंग अथॉरिटी याचा अर्थ म्हणजे जे शिफारस पत्र, हे फॉर्म 90 किंवा तुम्ही फॉर्म 3च्या संदर्भात जर विचारत असाल तर ते शिफारस पत्र असतं। आता आपण कास्ट सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी मिळवताना आपल्याला पर्पज म्हणजे तिथं द्यावं लागतं। काय कोणत्या पर्पजसाठी तुम्ही म्हणजे शैक्षणिक पर्पजसाठी काढताय का तुम्ही इलेक्शनसाठी काढताय किंवा तुम्ही सर्व्हिस म्हणजे कोणती गव्हर्नमेंट सर्व्हिस सेमी गव्हर्नमेंटमध्ये असाल तर त्याच्यासाठी त्याच्या प्रमोशनसाठी किंवा ते पद मिळवण्यासाठी जर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी करत असाल तर त्या संबंधित डिपार्टमेंटचा तुम्हाला लेटर लागतो, अथॉरिटी लेटर लागतो, शिफारस पत्र लागतो आणि ते शिफारस पत्र तो संबंधित डिपार्टमेंट देतो। आता जसं एज्युकेशनच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर एज्युकेशनच्या बाबतीमध्ये विद्यार्थी 11वी 12वी सायन्समध्ये असताना तो म्हणजे कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करू शकतो किंवा तो व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये जर म्हणजे ॲडमिशन घेणार असेल तर त्यावेळेस तो म्हणजे त्यांनी शाळा सोडलेली असते परंतु तो व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी तो सीईटीचा ॲप्लिकेशन फॉर्म भरतो तर त्या ॲप्लिकेशन फॉर्म पण तो तिथं अपलोड करू शकतो। म्हणजे तिथं तुम्हाला एक उद्देश जो आहे त्या आणि त्या उद्देश म्हणजे पर्पजच्या अनुषंगाने तुम्हाला तिथं तो लेटर द्यायचा असतो। म्हणजे तो एक तर तुम्ही तो संबंधित विभागाचा देऊ शकता। आता अनेक वेळा असं होतं का म्हणजे शाळेत म्हणजे एज्युकेशनमध्ये तुम्हाला कॉलेज शिफारस पत्र देत नाही, परंतु तुम्ही ज्यावेळेस व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सीईटीचं ॲप्लिकेशन करता तर त्यावेळेस तो ॲप्लिकेशन पण तुम्ही तिथं अपलोड केला तर चालतंय। म्हणजे आणि जर इलेक्शन असेल तर मग जो तुमचा रिटेनिंग ऑफिसर आहे, इलेक्शन रिटेनिंग ऑफिसर म्हणजे आता समजा ग्रामपंचायत असेल तर जनरली तहसीलदार असतो, तर तहसीलदारचा तो तिथे लेटर लागतो। म्हणजे तुमच्या त्याच्यामध्ये उद्देश तुम्ही कोणत्या पोस्टसाठी म्हणजे अप्लाय करताय, कोणत्या पोस्टसाठी म्हणजे कोणत्या प्रवर्गातनं तुम्ही निवडणूक लढवताय त्या अनुषंगाने तो लेटर असतो। मंथन कमेंट्स करतायत, सर नॉन क्रिमिलियर मध्ये क्वेरी आली आहे, शाळा सोडलेल्या दाखल्यावर व आधार कार्डावर नावात स्पेलिंग चुकले आहे, गजेट पाहिजे का अफिडेविट? हे बघा, जर म्हणजे तुम्हाला नॉन क्रिमिलियर मध्ये क्वेरी आली असेल तर अफिडेविट जनरली कोणी म्हणजे स्वीकारणार नाही, परंतु गजेट तिथं केलेला उत्तम राहील। टेक एज्युकेशन कमेंट्स करतायत, स्वतःचा जन्माचा दाखला किती दिवस चालतो? स्वतःचा रहिवासी किती दिवस चालतो? तहसीलदार उत्पन्नाचा दाखला आणि तहसीलदार रहिवासी दाखला वरील एक प्रमाणे आहेत का? हे बघा, पहिली गोष्ट उत्पन्नाचा दाखला जो आहे कोणताही इन्कम सर्टिफिकेट त्याची व्हॅलिडिटी ही जी आहे ती 1 एप्रिल पासून तर ते 31 मार्च पर्यंत असते। म्हणजे जसा आता आपण आता कोणता दाखला काढला या वर्षी
तर आपला जो दाखला असणार आहे तो 1 एप्रिल पासून ग्राह्य धरणार आणि तो 1 एप्रिल 2022 ला समजा काढला असेल तर तो 1 एप्रिल 2022 ते 23 तो 31 मार्च 2023 पर्यंत चालेल. तर या म्हणजे फायनान्शियल इयर जो असतो 1 एप्रिल पासून ते 31 मार्च पर्यंत तो असतो. रियाज कमेंट्स करता सर मेरे फादर का आधार कार्ड, वोटर आईडी, ड्राइविंग लाइसेंस, पैन कार्ड इन सब पे डेट ऑफ बर्थ 5/4/92 है, क्या ये ओबीसी के लिए पुरावा माना जाएगा? ये देखो रियाज, अगर समझो तुम्हारे पास तुमको जब ओबीसी है, ओबीसी के लिए 1967 पूर्वी से तुम महाराष्ट्र में रहते हो, उसी के साथ में तुम महाराष्ट्र में रहते हो उस 1967 पूर्वी, और आपका कास्ट का जो है उसमें अगर मतलब मैंने वहाँ पे कास्ट मेंशन है तो ये 2 प्रूफ लगते हैं. आपका जाति का जो है वो प्रूफ होना चाहिए, प्लस आपका जो रेसिडेंस है, आपका रहवास है वो महाराष्ट्र में मानक दिनांक पूर्वी से है, इसके प्रूफ आपको देना रहते हैं. अब इसमें जो है आपका आधार कार्ड तो मतलब नहीं चलेगा. वोटर आईडी कार्ड अगर जूना है और उसके ऊपर मतलब मैंने डेट वगैरह कर दी है, ड्राइविंग लाइसेंस है, तो ये प्रूफ मतलब मैंने महाराष्ट्र का रहवास करके मतलब मैंने चल जाएगा. लेकिन आपको उसके साथ में जो जाति का प्रूफ है आपके कास्ट का वो देना आपको जरूरी रहेगा. घर का बॉस कमेंट्स करता है जनाब मुस्लिम को कास्ट सर्टिफिकेट मिलता है क्या? मुस्लिम कास्ट सर्टिफिकेट के लिए कैसे अप्लाई कर सकते हैं? ये देखो मुस्लिम को जो है, मुस्लिम में सभी मतलब कास्ट कैटेगरी में आते हैं, अमागस में आते हैं, ऐसा नहीं है. मुस्लिम में बहुत सारे जो है ओपन कैटेगरी में भी आते हैं और बहुत सारे जो है वो ओबीसी में आते हैं. कोई मतलब एससी छोड़ के एसटी में भी बहुत सारे मुस्लिम आते हैं, एनटी वीजे इनमें भी आते हैं. तो वो डिपेंड्स करता है मुस्लिम मतलब करके मतलब तुम्हारी कास्ट डिसाइड नहीं होती. तुम्हारा मुस्लिम के अंदर जो पोट जाते हैं सब कास्ट है वो जरूरी है. जैसे मान लो अगर जुलाहा है, अंसारी लोग जुलाहा होते हैं, तो उन लोग के मतलब डॉक्यूमेंट्स में कहीं पे मतलब जुलाहा अगर वर्डिंग है तो वो ओबीसी कैटेगरी में आएंगे. तो इस तरह से तो सभी मुस्लिम जो है मागास प्रवर्ग में नहीं आते हैं, वो बैकवर्ड, अदर बैकवर्ड या तो दूसरे जो बैकवर्ड है वो उसमें नहीं आते, सभी नहीं आते. कुछ जो है जाति है वो मतलब मागास में आती है, तो उसके अनुरूप आपके पास में डॉक्यूमेंट है तो आपको कास्ट सर्टिफिकेट मिलेगा. आकांक्षा शेलर कमेंट्स करता है सर मी स्टेट गव्हर्नमेंट फॉर्मॅटचा एससी कास्ट सर्टिफिकेट ठाण्यातनं काढला होता. आता मला सेंट्रलचा कास्ट सर्टिफिकेट काढायचा आहे, पण माझ्याकडे 1950 पूर्वीचा पुरावा शिरूरचा आहे. तर कल्याणचे तहसीलदारवाले म्हणतात की तुमचा सेंट्रलचा दाखला शिरूर तहसीलमध्ये बनेल आणि शिरूरचे तहसीलवाल्यांकडे गेल्यावर ते सांगतात की जिथं तुमचा स्टेट फॉर्मॅटचा सर्टिफिकेट बनला आहे त्या कलेक्टर ऑफिस मध्ये बनेल. आता या दाखला नेमका कुठे बनेल सांगा. हे बघा आकांक्षा, तुम्ही जे म्हणजे सांगितलं आहे तर हे ऍक्च्युअली कास्ट सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये तुम्ही तुमचा जो मूळ गाव आहे तिथनं काढायचंय आणि हा म्हणजे 2012 ला नियम करण्यात आलाय. आता त्याच्यामध्ये जो स्टेटचा कास्ट सर्टिफिकेट आहे तो म्हणजे तुमचा जो मूळ गाव आहे तिथनं तुम्हाला मिळतो, परंतु जे सेंट्रलचा कास्ट सर्टिफिकेट आहे तर तिथं अनेक तहसील ऑफिस वाले जे आहे सेंट्रलचा कास्ट सर्टिफिकेट हा तुमचा जो जिथं म्हणजे रहिवास आहे तिथनं पण देतात, फक्त तुम्हाला तिथं कास्ट सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेट हे जोडावं लागतंय. आता याच्या बाबतीमध्ये क्लिअर म्हणजे गाईडलाईन नाहीये का सेंट्रलचा कास्ट सर्टिफिकेट म्हणजे तो कोणी द्यावा, परंतु अनेक तहसीलदार जे आहेत सेंट्रलचा कास्ट सर्टिफिकेट हा जो आहे तुमचा रेसिडेन्शियलचा जो म्हणजे जिल्हा आहे तिथनं म्हणजे तालुका तिथनं तुम्ही अप्लाय करू शकता. आता सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटचा एक दुसरी गोष्ट, आता समजा एखादा परराज्यातील माणूस आहे तो म्हणजे मागास समाजाचा आहे
आणि तो मानक दिनांकापूर्वीपासून महाराष्ट्रात तो राहत नाही, मग अशा वेळेस तो महाराष्ट्रात राहत नाही म्हणून त्याला जातीचा दाखला मिळतो, परंतु तो मायग्रंट कास्ट सर्टिफिकेट असतो आणि मायग्रंट कास्ट सर्टिफिकेट असलेल्यांना पण म्हणजे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट तो तिथं म्हणजे जो महाराष्ट्रातनं तिथं मिळतो. म्हणजेच सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटसाठी, कारण सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला आरक्षणाचे फायदे घ्यायचेच नाहीये ना, महाराष्ट्राचे आरक्षणाचे फायदे घ्यायचेच नाहीये. सेंट्रलचे जर फायदे घ्यायचे असेल तर तुमच्याकडे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट पाहिजे. मग हा जो क्रायटेरिया ऍक्च्युली हा म्हणजे तसा नाहीये, त्यांनी नाकारायला नको होता. तरी तुम्ही एकदा SDOंना भेटा, तहसीलदारांना भेटण्यापेक्षा SDOंना भेटा, कारण मला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट पाहिजे आणि सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटमध्ये मला महाराष्ट्राचे आरक्षणाचे फायदे मिळत नाही, तर त्याच्यामुळं मी ते इथं कल्याणला पण काढू शकतो. तर तुम्ही एकदा तिथल्या जे तुमचं कल्याणचा SDO आहे त्यांना भेटा आणि त्यांना सविस्तर तुम्ही याबाबत सांगा, तर तुमचा प्रश्न नक्कीच मार्गी निघेल. विजय पाटील कॉमेंट्स करतायत, सर OBC कास्ट सर्टिफिकेट विथ व्हॅलिडिटी बट माय इन्कम सोर्स इज फ्रॉम बिझनेस अँड मोर दॅन 8 lakhs. Will I get non-creamier certificate? Is there any use of OBC certificate if I don't have non-creamier certificate? विजय पाटील हे बघा, आता OBC SC ST कास्ट वगळता बाकी इतर जेवढे पण कास्ट आहेत त्यांना जातीचा दाखला जर त्यांच्याकडे आहे तर त्यांना नॉन क्रिमिलियर पण म्हणजे तुम्हाला तिथं द्यावा लागतो. तो अशासाठी का जर समजा तुम्ही SC ST वगळता ज्या दुसरे मागास प्रवर्ग आहेत तर ते जर प्रगत उत्पन्न गटामध्ये मोडत असेल तर त्यांना त्यांचा जो जातीचा जो बेनिफिट आहे तो त्यांना तिथं मिळत नाही. त्याच्यामुळं तिथं ज्याचं नॉन क्रिमिलियर म्हणजे 8 लाखापेक्षा जास्त आहे तर त्यांना तो म्हणजे नॉन क्रिमिलियर तर मिळणारच नाही, कारण तुमचं इन्कमच 8 लाखापेक्षा जास्त. तर त्याच्यामुळे तुम्हाला तुमची कास्ट राहील ती, परंतु तुमची इन्कममुळे तुम्हाला त्याचे फायदे ज्यावेळेस तुम्ही अप्लाय, आता समजा ठीक आहे मागे 3 वर्षामध्ये तुमची इन्कम भरपूर होती तर तुम्हाला त्याचे फायदे मिळालेले नाहीत, परंतु त्याच्यानंतरचे जे 3 वर्ष आहेत तुमची म्हणजे इन्कमच राहिलेली नाही, काय नाही, तुम्ही मग त्यावेळेस तुम्हाला तो नॉन क्रिमिलियर ज्यावेळेस तुम्ही काढाल तर त्यावेळेस तो तुमचा OBCला तो तुम्हाला त्याचे फायदे घेता येईल. म्हणजेच तुम्हाला OBC म्हणजे तुमच्याकडे कास्ट आहे परंतु तुम्ही प्रगत नॉन क्रिमिलियर म्हणजे प्रगत गटामध्ये जर मोडत असाल तर तुम्हाला त्याचे फायदे मिळणार नाहीयेत. परंतु जर ज्यावेळेस तुमची इन्कम कमी झाली तर तुम्हाला फायदे मिळायला लागतील. आता दुसरी गोष्ट, नॉन क्रिमिलियर मध्ये काय म्हणजे पाहिलं जातं तर मागील 3 वर्षाचे पुरावे पाहिले जातात. आता मागील 3 वर्षाचे पुरावे समजा आता चालू आहे 2023, तर आपण 21ला समजा आपली इन्कम जी आहे ती 7 लाख, 22ला 5 लाख आणि 23ला 9 लाख अशी समजा आपली इन्कम आहे. तर याची मागील 3 वर्षाची सरासरी तिथं काढली जात नाही. तिथं काय बघितलं जातं, आता मी समजा 2023 मध्ये माझी इन्कम होती 9 लाख रुपये, तर मग 9 लाख रुपये हे म्हणजे प्रगत गटामध्ये येतो म्हणून मला तिथं OBC मिळणार नाही. म्हणजे जे मागील 3 वर्षाचं कॅल्क्युलेशन करताना तिथं सरासरी कन्सिडर केली जात नाही. त्यातला एखादा समजा तो प्रगत गटात म्हणजे ती 8 लाखापेक्षा जास्त ओलांडला असेल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला तिथं त्याचे फायदे घेता येत नाही. म्हणजे मागील 3 वर्षामध्ये एखाद्या वर्षामध्ये पण तुमची इन्कम जर ती 8 लाखापेक्षा वर गेली असेल तर तुम्ही ते प्रगत गटामध्ये मोडत नाही. तन्वीर मुल्ला कॉमेंट्स करतायत, सर कास्ट सर्टिफिकेट मध्ये डॉक्युमेंट व्हेरीफाईडच्या लिस्ट मधील डॉक्युमेंटच्या स्पेलिंग मध्ये मिस्टेक आहे, मी काय करावे? हे बघा तन्वीर, ऍक्च्युअली व्हेरीफाईड डॉक्युमेंट कडे कोणीही पाहत नाही. तुम्ही जो तुमचा जातीचा दाखला काढलेला आहे त्याच्यामध्ये वरती व्हेरीफाईड डॉक्युमेंट्स मध्ये लिहिलेला जो काय मथळा आहे त्याला जनरली कोणीही म्हणजे वाचत नाही.
डायरेक्ट ते खाली जो सर्टिफिकेट आहे तिथनं सुरुवात करतात त्याच्या खाली, आणि त्याच्यानंतर जे तुम्हाला इश्युइंग डेट, आउटवर्ड नंबर वगैरे हे तिथं पाहिलं जातं. परंतु व्हेरीफाईड डॉक्युमेंट जनरली कोण सहसा बघत नाही आणि त्याच्या संदर्भात कुठं क्वेरी येत नसल्याचा माझा अद्यापचा अनुभव आहे. तरी जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही जे आहे गजेट करून ठेवा, आणि ज्याचं स्पेलिंग मिस्टेक तुमची जी व्हेरीफाईड डॉक्युमेंटचं जो नाव आहे तो जुना नाव म्हणजे गजेट करताना तो जुना नाव दाखवा, आणि सध्याचा करंट जो नाव आहे तो नवीन नाव दाखवून तुम्ही गजेट करून ठेवा. दीपक कॉमेंट्स करताय, सर माझं 12वी झालं आणि आता मी फार्मसीला ॲडमिशन घेतले. आता मला कास्ट व्हॅलिडिटीची गरज आहे. मी अप्लाय केले आणि मी CETचा पेपर पण नाही दिला, तर काय करावं? हे बघा दीपक, तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी करताना जे आहे ते पर्पज निवडावं लागतं. आता तुम्ही जर पर्पज एज्युकेशन निवडला तर मग तुम्हाला तिथं जे आहे फॉर्म 15 म्हणजेच कॉलेजचं शिफारस पत्र लागणार आहे. आणि जर तुम्हाला कॉलेजचं शिफारस पत्र देत नसेल, कारण तुम्ही शाळा सोडलेली असेल, तर मग त्यावेळेस तुम्ही जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहे त्याचा व्यावसायिक अभ्यासक्रमाचा जो तुम्ही CET वगैरे दिला असेल तर ते पण नसेल, तर मग तुम्हाला कॉलेजचा शिफारस पत्र मिळवणं हे अत्यंत गरजेचं आहे. कॉलेजने शिफारस पत्र दिलं तरच तुमची कास्ट व्हॅलिडिटी होणार आहे, नाहीतर मग कठीण आहे. चंदन गुप्ता कमेंट्स करता है, भाई मेरे वाइफ के पास में मैरिज सर्टिफिकेट और एफिडेविट भी नहीं है, पर बर्थ सर्टिफिकेट है, लिविंग सर्टिफिकेट ही तो चलेगा क्या? ये देखो चंदन, तुम जो गजेट के अंदर जो ये मतलब मैंने बता रहे हो कि आपके वाइफ के पास में मैरिज सर्टिफिकेट और एफिडेविट नहीं है, तो पहली बात तो आप मतलब मैंने डेट ऑफ बर्थ करेक्शन के लिए अप्लाई कर रहे हो या चेंज ऑफ नेम के लिए अप्लाई कर रहे हो, वो क्लियर आपने यहाँ पे लिखा नहीं है. अगर आप मतलब मैंने चेंज ऑफ नेम के लिए अगर करना चाहते हो तब आपके पास में मैरिज सर्टिफिकेट या तो फिर एफिडेविट ये आपको वहाँ पे अपलोड करना रहेगा. अगर बर्थ के लिए आपको करना है तो फिर उस वक्त मैरिज सर्टिफिकेट की भी जरूरत नहीं है, लेकिन एफिडेविट तुमको देना पड़ेगा, क्योंकि तुम्हारा जो लिविंग सर्टिफिकेट और बर्थ सर्टिफिकेट के ऊपर पहले के जो नाम है वो मतलब अलग होंगे, शादी के बाद का नाम अलग होगा. तो ये अनुरूप जो है आपके अभी आपके जो कमेंट्स है मुझे तो इसका पूरा मतलब मैंने क्लियर आइडिया नहीं आ रही है आपको क्या पूछना है, लेकिन अगर आपके पास में नेम चेंज करना है तो मैरिज सर्टिफिकेट नहीं है तो फिर एफिडेविट देना पड़ेगा. विक्रम पाटील कमेंट्स करता है, सर मी कुणबी दाखला काढणार आहे, पण जुन्या नोंदीमध्ये तहसील कार्यालयात पंजोबाचा कु म्हणून उल्लेख आहे, तर कुणबी दाखला निघेल काय? सर मी कुणबी दाखला काढणार आहे. हे बघा विक्रम, शासनाचा जो GR आहे 28 फेब्रुवारी 2018च्या GR नुसार आता त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणजे उल्लेख केलेला आहे की जातीच्या संदर्भात समाजात ज्या रूढ नावाने आडनावाने जातीने संबोधित अशा जुन्या नोंदी अभिलेखामध्ये अभिलेखित झाल्याचे आढळल्यास जातीच्या बाबतीमध्ये काही अपभ्रंशित उल्लेख होत असल्यास, जसं आता उदाहरणार्थ लेपा म्हणजे लेवा पाटील किंवा लेवा पाटीदार, कु किंवा कुन किंवा कुणबी असे जर असेल तर तिथं ते म्हणजे करावे लागतात. परंतु याच्यामध्ये इतर पुराव्याशी त्याची सुसंगता तपासून मग तुम्हाला तिथं दिला जातो. आता इतर पुराव्याची सुसंगता म्हणजे काय नेमकं, तर तुम्ही जे तुमचे इतर पुरावे आहेत ते तुम्हाला तुमच्या वंशावळीमध्ये यायला पाहिजे. म्हणजेच तुमची जी वंशावळ आहे ती सविस्तर आणि विस्तृत असली पाहिजे, आणि त्या अनुरूप तुम्हाला तिथं जे डॉक्युमेंट्स तुमचे आहेत ते अपलोड केलेले पाहिजेत, जेणेकरून मग समितीला तुमच्या त्या प्रकरणाबाबत तुम्ही त्याच जातीचे आहेत तुमचे नाते संबंधाचाच चित्र स्पष्ट होईल आणि तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळेल. दिनेश कमेंट्स करतायत, सर चुलत्याचा गाव नमुना 14 जन्म उतारा 1945 पूर्वी त्यांचा जन्म आणि जातीची नोंद आहे, हा एकच पुरावा आहे, कास्ट व्हॅलिडिटी निघेल का? दिनेश, हे बघा, कास्ट व्हॅलिडिटी करताना पहिली गोष्ट जात सिद्ध करण्याची जबाबदारी ही अर्जदाराची असते, ते त्यांच्या म्हणजे गाईडलाईन मध्ये क्लिअर त्यांनी मेन्शन केलेलं आहे.
आता आपल्याला आपली जात सिद्ध करण्यासाठी आपण समजा एक प्रूफ देत असतो, तर एका प्रूफमध्ये आपल्याला मग ते सिद्ध करावं लागेल. आता त्याच्यासाठी तुम्हाला ती जी तुमची वंशावळ आहे, आता तुम्ही चुलत्याचा गाव नमुना वापरताय चालेल, ब्लड रिलेटिव्ह असला पाहिजे तर तो चालतंय. आता तो गाव नमुना 14 तुम्ही तो उतारा घेतलाय. आता त्याचा समजा तुम्हाला त्या वंशावळीमध्ये तुम्हाला चुलता आणि त्याचा खाली पण थोडासा एखाद म्हणजे एखाद स्टेप खाली पण उतरा, म्हणजे त्यांचे पण डॉक्युमेंट्स तिथं तुम्ही लावा. चुलत्याचे मुलं किती, मुली किती ते पण त्याच्यामध्ये येऊ द्या, म्हणजे ते समितीला तुमचा जो नातेसंबंध आहे त्याचा चित्र स्पष्ट होईल. आणि राहिली गोष्ट दुसरी, आता त्यांचा जो जन्माचा पुरावा आहे तो एका पुराव्यामध्ये म्हणजे ठीक आहे, तुम्ही पुरावा तो एक म्हणजे मेन आहे तो बरोबर आहे, परंतु वंशावळ खेचताना थोडीशी सविस्तर विस्तृत करा. भलेच त्याच्यामध्ये इतरांचे जे डॉक्युमेंट्स वरती जर मेन्शन नसला तरी कमीत कमी तुमचे नातेसंबंध आणि तिथं जातीच्या संदर्भात कुठेतरी म्हणजे उल्लेख असलेले असे हे दाखवले तर तुम्हाला तिथं समितीला तुमच्या नातेसंबंधाचा चित्र तिथं स्पष्ट होईल आणि तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीसाठी मिळण्यास काही अडचण येणार नाही. दिगंबर कॉमेंट्स करतात, सर ऑफिसला गेलो होतो, त्यांनी विचारणा केल्यानंतर त्यांनी सांगितले यायची गरज नाही, ईमेलवर कास्ट व्हॅलिडिटी डाउनलोड करून घ्यायचे. हे बघा दिगंबर, तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी आता तुम्हाला त्या समाज कल्याण विभागाचा सांगतोय मी, म्हणजे एसटी कास्ट वगळता, तर ती कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला आता ऑनलाईनच म्हणजे डाउनलोड करायची. ती तुम्ही तुमच्या ईमेलवर आली असेल तिथनं डाउनलोड करू शकता. तुम्ही तुमचा जो लॉगिन आय डी, बार्टीची जी लॉगिन आय डी आहे त्याच्यातनं डाउनलोड करू शकता, किंवा तुम्ही जे आहे तुमचा जो डिजी लॉकर आहे त्याच्यामध्ये पण म्हणजे तुम्ही तिथनं डाउनलोडची फॅसिलिटी आहे. तर या 3 प्रकारे तुम्ही ते करू शकता. आणि जर ट्राईबचा म्हणजे एसटी कास्टचे जर असेल तर त्याच्यासाठी त्यांची कास्ट व्हॅलिडिटी पोस्टाने घरी येते किंवा तुम्हाला तिथं समितीमध्ये जाऊन ते कलेक्ट करायचं असतो. तर ही पद्धत आहे. म्हणजे समाज कल्याण विभागाची कास्ट व्हॅलिडिटी ही तुम्हाला तिथं ऑफिसमधनं मिळणार नाही, त्याच्यासाठी तुम्हाला ते ऑनलाईनच डाउनलोड करायचं आहे. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.